पाहिजे. अवंती हे जाऊन पडलेले असतात कोणास ठाऊक. अवंती हाय. काय ग, कोण तुझा भाऊ आलाय म्हणे आणि याची कल्पनाही नाहीये मला. आम्हाला न सांगता घरी यायला ही काय धर्मशाळा आहे का ग? कोण भाऊ, कोण आलंय, काय बोलतायत आई? आता मठ्ठासारखी इथेच उभी राहणार आहेस का? मुजुमदारांच्या घरात पाहुणा आलाय ना, खातिरदारी नको व्हायला. जा, काय हवं नको ते बघ. या या या. अहो काय तुम्ही? सॉरी हा, ते तुमच्या ऑफिस बद्दल मला माहित नव्हतं. खरं जर अर्जंट होतं म्हणताना भेटायला मी इथं आलो. हा झालं ठीक आहे, जाऊ तिकडं. आता तुम्ही आलायत ना, तर याचं पुढे लक्षात ठेवा. तुमच्या नातेवाईकांचं, मित्राचं, कुणाचं बी जरी काम असलं का नाही, तर डायरेक्ट इथं यायचं ना, आधी मला कॉल करायचा. हा ठीक आहे. पैसे द्या. अहो हे पैसे कसले घेताय? आणि हे माझे चुलत भाऊ नाही आहेत. आई तर म्हणत होते की ऐक ना अवंती, इथं का नाही आमचं डिलिंग चाललंय. ह्यांच्याकडनं काय पैसे येणं बाकी होतं, तेच पैसे घेतोय मी. त्याच्यामुळे फालतू चौकशा करू नको, निघेत ना. अहो पण ते आई आईनं विचारलं तर सांगायचं की माझा चुलत भाऊ आला होता म्हणून. हा चल निघ. अगं निघ म्हणलं ना. अरे दरवाजा लाव. पैसे पूर्ण आहेत ना? हो आहेत. काळजी करू नका, हे कोणाला कळता कामा नये. हो पण ही डिग्री खोटे हे कोणाला कळणार नाही ना? अहो नाही कळणार कोणाला, आणि जरी कळलं ना तरी नाव वाचवण्यासाठी येईल की तुमचे धैर्य मुजुमदार. होय की, आपल्याला वाचवायला आई आणि मुजुमदारांचं नाव वाचवायला धैर्य.
भाऊ जाऊन आले बघा तिकडे. तिथे 4 जण आहेत ज्यांना शिकायची खूप इच्छा आहे, पण त्यांचे आई वडील त्यांना कामावर घेऊन जातात. अहो, समजावून समजावून दमले बघा त्यांना. शेवटी त्यातले 3 जण तयार झाले. ठीक आहे, आपण प्रत्यक्षात जाऊन त्यांना भेटू, उरलेल्यांना समजून सांगू. चला, म्हणजे एकंदरीत सावीमुळं अजून 3 पोरांच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लागणार. लोकांचं काय, त्या रस्त्यावरच्या पोरांचं भविष्य मार्गी लागलं म्हणजे झालं. हं? माझ्या अथर्वच्या शिक्षणाचं आणि भविष्याचं कोणालाच काही पडलेलं नाही. ते सावी, तुमच्या त्या पॉडकास्ट कुठपर्यंत आलंय? चालू आहे भाऊ. आत्ताच एक स्टुडिओ बघून आलो आम्ही, पण तो ना जरा आमच्या गरजेपेक्षा जरा जास्तच मोठा आहे. मग आता स्टुडिओ मोठा म्हटल्यावर सेटअप पण मोठा लागेल ना. उगाच खर्च वाढत. आता त्यांना सरळ सरळ नाही म्हणता येत नव्हतं. मग त्यांना सांगितलं की सकाळपर्यंत सेटअप लावून द्या, मग बघू. मला नाही वाटत उद्या सकाळपर्यंत होईल त्यांच्याकडून. आणि जर त्यांनी सकाळपर्यंत सेटअप लावलाच तर मग? लावलंच तर मग घेऊन टाकू. जे तू त्या माणसाला परीक्षेलाच बसवलंयच असं म्हण की. बघूयात आता पास होतोय का नाही ते. चला चला चला, जरा लवकर लवकर हात चालवा, वेळ कमी आपल्याकडे. सर, अजून 2-4 माणसं असली तर जमलं असतं नाही. जमणार तर आत्ता यायच. आता बघा, 2-4 जणांचं काम मी एकटाच करून दाखवतो. मामा, तुम्ही बाकीचं बघा, मी करतो ते. ते घ्या जरा इकडं. ते घ्या इकडं. अगं साव, हे का तू कशा पाय करतेस? केतनला सांगायचं ना. ते असू दे ग. उद्या जाऊन सासरी करावं लागलं तर म्हणून करते. सासरी सासरी गेल्यावर तू कशा पायी करशील ग? तुझा नवरा असेल की तो करल. आणि त्याला पण नाही जमलं तर, किंवा तो म्हणाला मी नाही करणार, मग अरे वा, असं कसं म्हणे. आपण असं करूया, आपण ना तुझ्यासाठी लेकरी बळ, तुला जीव लावणारा, लई काळजी घेणारा नवरा हुडकून काढूया. म्हणजे ना तो तुला कुठलं बी काम करूच देणार नाही. काय भाऊ? मग सावी, बघायला सुरुवात करायची काय? भाऊ आहो, तुम्ही कुठे हिच्या बोलण्याकडे लक्ष देताय? असं कसं? अगं आज ना उद्या हुडकावं लागणारच आहे की. नाही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यापेक्षा ना मीच एखादा हुडकून काढते बघ, जो जीव लावणारा असेल, बायकोला मान देणारा असेल, त्याच्या आई समोर बायकोला नीट वागवणारा, मेहनती आणि राजपिंडा. अरे वा, असा राजकुमार कुठं गावणार आहे? गावल, नक्की गावणार. तो ना माझ्यासाठी कुठेतरी महाल बांधत असणार बघ. बरोबर आहे ना?
हा हा बरोबर आहे बरोबर आहे. अहो सर किती लागले ते? कशाला करताय हे? नाही जमायचं तुम्हाला हे. कशाला अट्टास करताय? अट्टहास नाही, ओढ. तुम्हाला नाही समजायचं. आता राणीसाठी महाल बांधायचा म्हणल्यावर राजाला मैदानात उतरावंच लागेल की. एवढं काही नाही झालंय. चला चला लवकर कामाला लागा, सकाळपर्यंत काम पूर्ण झालं पाहिजे. चला 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 चल. हॅलो. धैर्य रे, कुठे आहेस तू आणि घरी कधी येणार आहेस? सॉरी, ते सांगायचं विसरलो मी. जरा कामात होतो. आपल्या एका साईटवर इंटेरियरचं काम चालू आहे. उशीर होईल यायला. ठीक आहे, लवकर ये, वाट बघतोय. आता कसलं इंटेरियरचं काम? ह्या धैर्याचं नेमकं चाललंय तरी काय? आत्या कुठे आहेत हे आणि काय म्हणाले? ते इंटिरियरचं कुठलं तरी काम चालू आहे, ते पूर्ण करून येतो म्हणाला. तुझ्यासाठी महाल तर बांधत नसेल ना? महाल ते पण माझ्यासाठी? महाल जरा चांगलाच बांधून घे म्हणून धैर्याला. उद्या या घरातनं हक्कलपट्टी झाल्यावर तरी काम आली. सावी, हे सावी, अगं काय ग आरामात बसलास तू? अगं स्टुडिओ बघायला जायचं ना आपल्याला. कशाला? जसं की त्यांनी सेटअप लावूनच ठेवलं असेल. असेल पण अगं काय असेल? हा, आता त्यांचाच फोन येईल बघ, सेटअप लावलेला नाहीये, तुम्ही उद्या या म्हणून. अगं असं काय नाही होणार, उलट त्यांचाच फोन येईल. अजून कुठं राहिलाय तुम्ही? असं मग एक काम कर, तूच त्यांना फोन करून विचार सेटअप झाला का ते. हं? ठीक आहे, मी त्यांना फोन लावते, तू जा तुझी बॅग घेऊन ये. अगं जा ग जा, उठ उठ उठ. हा बरं जाते. हा जा. हॅलो. हॅलो, अहो ऐका ना, ते सेटअप झालाय का रेडी? सेटअप रेडी आहे. तुम्ही एक काम करा, 1 तासात तिला घेऊन या इकडे. हा हा, थँक्यू थँक्यू थँक्यू. हा.
कुठं गेले सगळे? काय रे, दमला काय? अरे चला 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 उठा आवरा लवकर, 1 तासात सावी येते. चला चला चला. सर, काम सर्व झालेलं आहे. अहो, आवरावरी करताना तुम्हाला डुलकी लागली होती. रात्रभर काम केलं तुम्ही एक काम करा, घरी जाऊन आवरून या आणि हाताला औषध पाणी करा. तोपर्यंत मी स्टुडिओचं सगळं सामान घेतो. सगळं एकदम चकाचक झालं पाहिजे. मी घरून आवरून येतो त्यांच्या स्वागतासाठी. सर, तुम्ही काही काळजी करू नका, सर्व चकाचक करतो. मॅडम सरप्राईजच होतील. सरप्राईज? त्यापेक्षा कितीतरी मोठं सरप्राईज असणार आहे त्यांच्यासाठी. म्हणजे कुठलं? मग सेटअप रेडी. कसं शक्य आहे? नाही नाही, मला वाटतंय त्यांनी ना काहीतरी धातूर मातूर केलं असेल. एक काम कर, त्यांच्याकडनं फोटो मागून घे. हा, हेडफोन. नाही 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 नाही. अगं नाही काय, फोटो तर मागून घे की आपल्याला कळल. नाही, मी काय म्हणते, अगं 1 नंबर झालाय सेटअप. मी पाहिला ना व्हिडिओ कॉलवर स्वतः. अगं व्हिडिओ कॉलवर बघ, आता मला तरी बघू दे. त्यांना सांग फोटो मागवा. अगं नाही नको, मी म्हणते ना अगं चला उगाच. अगं मी नको कधी सांग. अरे काय कालवा सकाळ सकाळ. भाऊ सुखी राहा. भाऊ, अहो काल ज्यांना परीक्षेला बसवलं होतं ना, ते पास झालं असं म्हणते इरिना. अरे वा, चांगलंय की. मग जाऊन बघून या लगेच. हे म्हणजे काठाव पास झालाय का पहिल्या नंबरानं पास झालाय तो गडी? हा, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मग जाऊन येते. चला चल. रात्रभर घरी नाही आला? वा, हे बरं आहे. आम्हाला बसवलंय घरी आणि हा रात्रभर बाहेर उंडरतोय. तुम्हा दोघांमध्ये फरक आहे. तो रात्री बाहेर थांबला असेल कारण त्याचं काहीतरी काम असेल. तुझ्यासारखं नाही, दारू ढोसायला आणि काहीतरी नवीन उपद्व्याप करायला. उपद्व्याप आम्ही करत? धैर्य, धैर्य, अरे अरे तुझाच विषय बोलत होते. कुठल्या साईडवर होतो? ठीक आहे, उपद्व्याप केला असेल, दुसरं काय? अरे बोल ना, काय झालंय? काही नाही आहे अगं, एका मजुराला काम समजावून सांगत होतो तर फळकूट लागलं. अरे बाकी काही नाही. मी फ्रेश होतो, निघायचंय लगेच मला. लगेच बाहेर निघायचं म्हणजे? धैर्य, अरे ऐकून तरी घे. धैर्य, धैर्य. अरे बापरे, एवढं लागले. आधी डॉक्टरांकडे चल माझ्या बरोबर. हो हो चला. काही इन्फेक्शन वगैरे वाढलं तर? नाहीतर काय, चल बघू. आई, अगं काही होणार नाही. आता मी ज्या कामासाठी निघालोय तिकडे जाणं जास्त महत्वाचं आहे. ते मला काही सांगायचं नाहीये. ना मी तुझं काही ऐकणार आहे आणि नाही कुठे तुला जाऊ देणार आहे. तब्येत महत्वाची, बाकी सगळ्या गोष्टी नंतर. आणि झालं थोडं नुकसान ना तरी काही फरक पडत नाही. आधी डॉक्टरांकडे जाऊ, चल. आई, युद्धावर लढायला जाणाऱ्या आणि प्रेमात पडायला जाणाऱ्या माणसाला कधीच कोणी थांबू शकत नाही. मग तुम्ही युद्ध लढायला चालले की प्रेमात पडायला? दोन्हींमध्ये फारसा फरक नाहीये. मी फ्रेश होतो.
काय ग, त्याचं नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार बघ. हं? आणि तुला माहितीये ना त्याला अशी खोडी काढायची सवय आहे. नक्कीच कुठल्या तरी युद्धावर जात असणार तो. म्हणजे कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी. पण हो, लग्नाच्या बाबतीत तो माझ्या शब्दाबाहेर नाहीये. जा त्याच्या नाश्त्याचं बघ काय ते. चला या 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 बघा तुमचा स्टुडिओ कसा केला या. बघा किती छान रंगवले. चला वा, वा, काय खतरनाक काम केलायचं बघा. वाटत नाही झाली एका रात्रीत एवढं काम झाले भारी ती. एकदम मस्त. तुमचं ऍडव्हान्स पण आम्ही देऊन टाकतो थोड्या वेळ. डन आहे असं समजा. अरे दिले की. ते शॉर्ट टर्म मेमरी द्या माझी. अहो कौतुक माझं कसलं करताय. ऍक्च्युली काय आमच्याकडे एक नवीन कामगार आलाय, त्यातच सगळे क्रेडिट आहे. हो त्याच्यामुळे तरी सगळे शक्य झालं. आणि इथून पुढे स्टुडिओच्या कामाला तोच तुम्हाला मदत करेल. कोण आहे हा कामगार? नाही म्हणजे अहो खरंच कमाल स्टुडिओ सेट केलाय त्यांनी. आणि त्यात शाळेची थीम ठेवली. म्हणजे शाळेसोबत काहीतरी कनेक्शन असणार त्यांचं. नाही सावे, शाळेशी कनेक्शन असणारच आहे, पण शाळे संबंधित लोकांबाबतीत पण यांना प्रेम पण असेल बघ त्यांचं. हा खरंय खरंय. कमाल विजन आहे बघा त्याच. नजर लागतो अशा कामांना आजकाल. अशी नजर सगळ्यांकडे नसते बघा, त्या माणसाकडे. म्हणून त्यांना हे सगळं सुचलं. पण हा एक कोण आहे? मला आवडेल त्यांना भेटायला. हे काय आलेच.